नमस्कार मित्रांनो, बोल रनर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण कर्जमुक्त लवकर कसं व्हायचं, कर्ज कसं मॅनेज करायचं, कर्जाचे कोणते वेगवेगळे प्रकार आहेत, कोणतं कर्ज घ्यायला पाहिजे, कोणतं नाही कर्ज घ्यायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आता आपण कर्जाचे प्रकार बघूयात. तर पहिलं आहे वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोन. पर्सनल लोन कशासाठी घेतो आपण, की आपल्याला कोणता अचानक खर्च आला, लग्नाला जायचंय, फॉरेनला ट्रिप मारायच्या आहेत, काही काही इमर्जन्सी गोष्ट निघली अचानकच. तर त्याच्यासाठी तुम्ही जो कर्ज घेता तर त्याला पर्सनल लोन म्हणतात. बघा, पर्सनल लोन हे जसं कमीत कमी 1 ते 5 या वर्षाच्या कालावधीसाठी दिलं जातं आणि याच्यावर 10 ते 24% इतका प्रतिवर्षी व्याजदर असतो आणि पर्सनल लोनसाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर होम लोन. बघा, होम लोन हे असं एक लोन आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त कालमर्यादा मिळते, म्हणजे 30 वर्षापर्यंत, आणि व्याजदर पण कमीत कमी लागतो. याच्यासाठी तुम्हाला 7.5 ते 9-10% मॅक्स टू मॅक्स तुम्हाला व्याजदर प्रतिवर्ष लागू शकतो. याचा काय उद्देश असतो, की घर खरेदी करणे किंवा बांधकाम करण्यासाठी. आणि गृहकर्ज हे तारण असलेलं कर्ज आहे, म्हणजे तुम्ही जे घर बांधता ते बँकेकडे तारण म्हणून राहतं. आता वाहन कर्ज म्हणजे तुम्हाला एखादं कोणतं व्हेइकल लोन, कार लोन, तर हे 9 ते 14% या व्याजदरावर भेटतं आणि याच्यामध्ये कमीत कमी 3 वर्षाचा आणि जास्तीत जास्त 7 वर्षाच्या कालावधीसाठी तुम्हाला वाहन कर्ज हे दिलं जातं. त्याच्यानंतर शैक्षणिक कर्ज हे तारण नसलेलं कर्ज आहे. बघा, ज्या ज्या ठिकाणी तारण नसलेलं कर्ज असतं तर त्याला व्याजदर हा खूप जास्त असतो. तर शैक्षणिक कर्जासाठी 9.5 ते 14% तुम्हाला व्याजदर भेटतो आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर 15 वर्षाच्या कालावधीपर्यंत तुम्हाला एज्युकेशन लोन फेडावं लागतं. आणि याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचा अभ्यासक्रम संपेल त्यानंतरच तुम्हाला हे एज्युकेशनल लोनचे हप्ते चालू होतात तोपर्यंत. कारण बाकीच्या या लोनमध्ये कसं आहे, की तुम्ही लोन घेतलं की पुढच्या महिन्यापासूनच तुम्हाला हप्ता चालू होतो. पण एज्युकेशन लोन हे असं लोन आहे की याचे हप्ते म्हणजे तुम्हाला कर्ज पहिले भेटतं आणि तुमचं शिक्षण संपल्यानंतर तुम्हाला कर्जाचे हप्ते फेडायला सुरुवात होते. आता सोने तारण कर्ज आहे. तर सोने तारण म्हणजे की तुम्ही तुमच्याकडे जे सोनं असेल तर ते तुम्ही बँकेकडे किंवा सोनाराकडे किंवा दुसऱ्या सावकाराकडे ठेवून तुम्ही कर्ज मिळवू शकता. याच्यामधील व्याजदर हा 9 ते 24% प्रतिवर्ष असतो. हे तुम्हाला 6 महिने ते 5 वर्ष किंवा जास्तच्या मुदतीनुसार पण तुम्हाला ते भेटू शकतं. आता बिझनेस लोन हे सर्वसामान्य माणसं काही सहसा घेत नाही. बिझनेस लोन हे मोठे मोठे व्यापारी, अडाणी अंबानी याच्यासारखे खूप मोठे व्यावसायिक हे बँकेकडून अल्प दरात त्यांच्या लॉबिंगनुसार किंवा जे काही सामदाम दंडभेद करून मिळवतात. पण सामान्य माणसाला बिझनेस लोन घ्यायचा असेल तर त्यांना खूप हायर इंटरेस्टमध्ये ते दिला जातो. याचा सहसा कालावधी 1 ते 5 वर्ष असतो किंवा डिपेंडिंग अपॉन द बिझनेस याचा कालावधी पण बदलू शकतो. आता आपण कर्जाचे दुसरे प्रकार पाहू. बघा, पहिले आपण कर्जाचे कोणते प्रकार बघितले, की पर्सनल लोन, कार लोन, त्याच्यानंतर एज्युकेशनल लोन आणि बिझनेस लोन. आता आपण बघूयात की अजून कोणते दुसरे प्रकार आहेत. तर एक तारण असलेले कर्ज म्हणजे ज्याच्यासाठी आपण काही गोष्टी तारण म्हणून ठेवतो. याच्यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज आणि सोने कर्ज. गृहकर्जामध्ये घर आपण गहाण ठेवतो, वाहनामध्ये तुमची कार किंवा जी काही गाडी घेतली असेल ती गहाण असते, सोन्यामध्ये सोनं गहाण असतं. आता तारण नसलेले कर्ज, तर याच्यामध्ये तुमचं पर्सनल लोन असतं, क्रेडिट कार्डवरचं कर्ज, शैक्षणिक कर्ज. आणि बघा, बिझनेस लोन हे तुमचं म्हणजे की कोलॅटरल असलेलं म्हणजे तारण असलेले असू शकतं किंवा तारण नसलेले असू शकतं. बिझनेस लोनमध्ये 2 प्रकार आहेत. तर आता आपण कर्ज घेण्याचे फायदे किंवा तोटे म्हणजे प्रत्येक टाईपचं कर्ज त्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत हे समजून घेऊ. आता आपण वैयक्तिक कर्ज, याच्यामध्ये काय असतं, पर्सनल लोन तुम्हाला पटकन भेटतं आणि याला तारण ठेवायची गरज नाही. पण याचा तोटा काय, याचा खूप जास्त व्याजदर असतो आणि मुदत पण 1 ते 5 वर्षाची असते. आता गृहकर्जामध्ये तुम्हाला कमीत कमी व्याजदर भेटतं आणि यांना दीर्घ मुदतीत तुम्हाला दिले जाते, म्हणजे लोन फेडायला भरपूर अवधी दिला जातो आणि कर सवलतही भेटते. पण याची काय आहे, की याला खूप जास्त प्रक्रिया आहे आणि दीर्घकालीन खूप दिवस तुम्हाला लोन ते फेडावं लागतं. त्याच्यानंतर वाहन कर्ज हे पण एकदम पटकन भेटतं आणि वाहनाचे मालकी हक्क तुम्हाला याच्यामधून प्राप्त होतात. पण याच्यामध्ये काय आहे, की वाहन हे डिप्रिशिएटिंग असेट आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शोरूम मधून वाहन काढता त्याचं जे डाऊन पेमेंट असतं, डाऊन पेमेंट म्हणजे त्या वाहनाची एकूण व्हॅल्यू किती डाऊन होणार आहे शोरूम मधून काढल्या तेवढंच ते पेमेंट असतं. समजा तुम्ही 10 लाखाची कार घेतली आणि त्याच्यावर 2 लाखाचं जर डाऊन पेमेंट भरलं तर समजून घ्या की 10 मधून 2 काढून टाका, म्हणजे 8 लाख. 8 लाख या त्या कारची लगेच शोरूम मधून काढल्याच तेवढी डाऊन झालेली व्हॅल्यू, त्यालाच डाऊन पेमेंट असं एक नाव आहे. तर बघा, हे वाहन हे डिप्रिशिएटिंग असेट आहे, तर त्याच्यामुळे वाहनाचं मूल्य कमी होतं.
आता शैक्षणिक कर्ज हे म्हणजे स्वतःवर केलेली गुंतवणूक आहे. त्या शिक्षणातून म्हणजे व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज दिले जातात. म्हणजे तुम्हाला एम-बी-बी-एस करायचंय, एम-डी करायचंय किंवा इलेक्ट्रॉनिक करायचंय किंवा परदेशामध्ये शिकायला जायचंय, तर याच्यासाठी तुम्हाला कर्ज दिले जातात. पण याच्यामध्ये फेडीचा अवधी खूप जास्त असतो आणि लाँग टर्म याच्यामधून व्याज पण साठवून राहतं, जर तुम्ही लवकर जर नाही भरलं तर. कारण कसं आहे ना, की तुमचं शिक्षण संपेपर्यंत काही व्याज चालू होत नाही ना त्याचं, म्हणजे हप्ते चालू होत नाही. आता सोन्याचं कर्ज याचे काय फायदे आहेत, की पटकन मिळतं आणि कमीत कमी कागदपत्र मिळतात. पण याच्यामध्ये काय आहे, की तुमचं सोन्याचं तुम्ही गहाण ठेवलेलं असतं, तर मग ते सोनं तुम्ही वापरू शकत नाही. आता व्यावसायिक कर्ज दोन्ही प्रकारे भेटतं. एक तारण असलेलं किंवा तारण नसलेलं. याच्यामध्ये तारण नसलेलं असेल तर जास्त व्याजदर असतो. बघा, ज्या गोष्टीसाठी तारण नाही तर त्यासाठी रिस्क खूप जास्त आहे, म्हणून त्या ठिकाणी व्याजदर तुमचा जास्त घेतला जातो. जसे की पर्सनल लोन, एज्युकेशनल लोन याच्यासाठी तारण नसतं, तर याच्यामुळे तुम्हाला तिथे व्याजदर जास्त द्यावा लागतो. तर आता भारतामध्ये कोण-कोण व्यक्ती कर्ज देतात याचे आपण प्रकार बघणार आहोत. तर याच्यामध्ये काही कायदेशीर आहेत आणि काही बेकायदेशीर संस्था आहेत. तर कायदेशीर कोणकोणते आहेत, की जे कायदेशीर कोणकोणत्या संस्था आहेत ज्या आपल्याला लोन देतात? तर काही बँका आहेत. बँकांचे पण 2 प्रकार आहेत. खाजगी बँका आणि सरकारी बँका. त्याच्यानंतर ग्रामीण बँका, त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सहकारी बँका. तर यांच्याकडून तुम्हाला कर्ज भेटू शकतं, यावरील जेवढे पण टाइप आहे तेवढे. त्याच्यानंतर एन-बी-एफ-सी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, म्हणजे बजाज फायनान्स, महिंद्रा फायनान्स या तर बँका नाहीत, परंतु या पण तुम्हाला घर घेण्यासाठी किंवा वाहन घेण्यासाठी कर्ज देतात. त्याच्यानंतर मायक्रो फायनान्स कंपन्या म्हणजे एकदम छोट्या, आता ज्या नवीन-नवीन बँका आलेल्या आहे बघा, उज्ज्वला फायनान्स. तर याच्यासारख्या ज्या उत्पन्न असतात म्हणजे बंधन बँक आहेत. तर या छोट्या-छोट्या मायक्रो फायनान्स ह्या बँकेसारख्या छोट्या बँक आहेत, ज्या की तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देतात. तर हे लीगल गोष्टी आहेत. आता तुम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्म पण आहेत, म्हणजे काही ॲप असे आहेत, की जे तुम्हाला कर्ज देतात. म्हणजे पेटीएम आहे, क्रेड आहे, क्रेडिट बीज आहे. यावरून पण तुम्ही ऑनलाईन कर्ज घेऊ शकता. आता बेकायदेशीर कर्जदाते म्हणजे अशा काही संस्था ज्यांना कर्ज देण्याचा अधिकार नाही, परंतु त्या बेकायदेशीरपणे कर्ज देत आहेत. तर याच्यामध्ये कोण आहेत? सावकार लोकं. सावकार लोकं हे जास्त अवाजवी व्याज देण्यात जातात. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणता करार केलेला नसतो आणि काही-काही गुन्हेगारी सावकार हे तुमची संपत्ती हडप करण्यासाठी पण कर्ज देतात. आता अनधिकृत ॲप, काही-काही चायनीज असे ॲप आलेले आहेत, की ज्यात एकदम तुम्हाला पटकन कर्ज देतात, परंतु ते जर कर्ज तुम्ही दिलं नाही, तर मग तुमच्या मागे तगादा लावतात, तुमचे फोटो व्हायरल करतात, तुम्हाला धमक्या देतात, तुमच्याकडं वसुलीचे एजंट पाठवतात. तर अशा अनधिकृत चायनीज ॲपमधून कर्ज घेणे तुम्ही टाळा. आता निजी सावकार म्हणजे की असे सावकार की जे बेकायदेशीर, त्यांच्याकडे कोणतं लायसन नाही, कुठं रजिस्ट्रेशन नाही, ते पण सावकारी करतात आणि कर्ज देतात. म्हणजे आता हे छोटे-छोटे रेडीवाले असतात ना, म्हणजे हातगाड्यावर जे लावतात, तर यांना दिवसाच्या 1% यांनी पैसे देतात. म्हणजे त्यांनी ₹100 घेऊन जायचे आणि त्याचा पूर्ण धंदा झाला एका दिवसाचा, की त्याला ₹110 द्यायचे. तर असा म्हणजे दर महिना 30% व्याजावर पण काही कर्ज देणारे महाभाग आपल्या भारतात आहेत. आता आपण कायदेशीर कर्जदाते याचे काही फायदे आणि तोटे पाहणार आहोत. तर म्हणजे बँकाकडून किंवा एन-बी-एफ-सीकडून किंवा स्मॉल फायनान्स बँकेकडून तुम्ही जर कर्ज घेतले, तर त्यांच्यामध्ये काय फायदे तोटे आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे त्या बँकांना नियमांचं पालन करून ते कर्ज दिलेलं असतं. त्याच्यामध्ये व्यवहारात पारदर्शक असतो, व्याजदर फिक्स असतो, कालावधी स्पष्ट असतो आणि अटी आणि शर्ती पण स्पष्ट लिहिलेल्या असतात. आणि तुम्ही वेळोवेळी कर्ज फेडले, तर तुमचा क्रेडिट स्कोर म्हणजे सिबिल स्कोर पण सुधारत जातो. आता यांचे तोटे काय आहेत? तर याच्यामध्ये खूप किचकट कागदपत्रांची प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया करायला ते खूप जास्त वेळ घेतात आणि खूप चांगला क्रेडिट स्कोर म्हणजे सिबिल स्कोर असेल तर पटकन कर्ज मिळते आणि कमी व्याजावर पण कर्ज मिळते. जेवढं तुमचा सिबिल स्कोर खराब, तेवढं तुमची कर्ज मिळायची शक्यताही कमी आणि तुम्हाला व्याजदर पण खूपच जास्त लागतं. आणि जर काही मायक्रो फायनान्स जर असेल, तर मग यांना क्रेडिट म्हणजे किती कर्ज द्यावे याची लिमिट पण ठरवून दिलेली आहे. तर त्यांच्याकडून तुम्हाला कमी प्रमाणातच कर्ज भेटू शकतं. आता बेकायदेशीर कर्जदाते, तर यांचे काय-काय फायदे आणि तोटे आहेत? म्हणजे सावकाराकडून किंवा दुसऱ्या तुम्ही अनधिकृत व्यक्तीकडून जर कर्ज घेतलं, तर त्याच्याकडून काय फायदे तोटे होतात? तर पटापट कर्ज मंजूर होतं. ते काय कागदपत्र काही पाहत नाही. त्याच्या अटी पण लवचिक असतात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती परत्वे त्या भिन्न-भिन्न असतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी पात्रतेचे काही नियम नसतात. ते फक्त ओळखीवर आणि हा व्यक्ती फेडू शकतो का नाही वैयक्तिक माहितीवर किंवा वैयक्तिक ओळखीवर ते कर्ज दिले जातात. तर याचा व्याज खूप जास्त असतो, म्हणजे 30%, 50%, काही-काही तर मी तुम्हाला सांगितलं ना, महाभाग महिन्याचे 30%, दिवसाचा 1% या पद्धतीनं पण देतात. आणि याची वसुलीची प्रक्रिया अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची, म्हणजे असे वसुली एजंट पाठवतात, की ते तुमच्या घरीच येऊन बसतात, तुम्ही जर त्याचे हप्ते नाही भरले तर. कधी-कधी त्रासही देतात, शिवीगाळ करतात, नातेवाईकांना सांगतात, फोन करून त्रास देतात.
तर यांची खूप म्हणजे एकदम त्रासदायक आहे तुम्ही जर हप्ते भरले नाही तर. याच्यामध्ये कोणताही करार नसतो. तुम्ही कुठं जाऊन त्याच्यावर केसही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. तुम्ही दिले का पैसे, घेतले का पैसे, कारण कॅशमध्येच देतात ते पैसे, जे व्याज आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला कोणतं पोलीस संरक्षण नाही, काहीच नाही आणि याच्यामधून तुम्हाला फसवणूक आणि त्रासच तुमच्या नशिबात येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही असे अनधिकृत कर्ज देणारे व्यक्ती आणि संस्था टाळा. आता कर्जदार निवडताना कोणती काळजी घ्यायची, म्हणजे कोणाकडून कर्ज घ्यायचं? तर पहिले तुम्ही बघा की ती बँक आहे का, त्या त्या संस्थेला आर-बी-आयने मान्यता दिलेली आहे का? त्यांची पूर्ण अटी आणि शर्तींचा कागद मागवा, तो वाचा. त्याच्यामध्ये कसं-कसं आहे, ड्युरेशन काय आहे, कसं आहे, रिड्युसिंग व्याजदरावर दिलेलं आहे का फिक्स व्याजदरावर दिलेलं आहे, किती दिवसात फेडायचं आहे, काय हप्ता येणार आहे. तर हे पूर्ण कागदपत्रे वाचा. कुठेही पटापट सह्या करू नका. व्याजदरांची तुलना करा की जे लोक तुमचं आता याच्यामध्ये कर्ज देणार आहेत, तर वेगवेगळ्या बँकेचे तुम्ही त्याच कर्जासाठी बघा की एस-बी-आय किती व्याज देते, एच-डी-एफ-सी किती देते, ॲक्सिस किती देते आणि जी बँक तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज देईल त्यांचं कर्ज घ्या. आणि अनधिकृत सावकारांपासून तुम्ही म्हणजे वाचून राहा, सावध राहा. त्यांच्याकडून कर्ज घेऊ नका. ते म्हणतील आम्ही पटकन देतो, अरे उद्या तुला कर्ज भेटून जाईल, आम्ही काही कागद बी पाहत नाही आणि त्या बँकेपेक्षा पण पटकन देऊ. यांना तुम्ही फसवू नका. आता बघा, माणसाने जीवनात कर्ज का घेतलं पाहिजे, कर्जाचे काय महत्व आहे? तर बघा, जीवनाचे महत्त्वाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, म्हणजे आता घर खरेदीला 50 लाख, 40 लाख, म्हणजे 100 लाख, म्हणजे 1 कोटी अशी मोठी रक्कम लागते. तर ही रक्कम सहसा कोणाकडे नसते, म्हणून आपण मोठ्या रकमेसाठी कर्ज घेतो. आता शिक्षण घेण्यासाठी किंवा व्यवसाय चालू करण्यासाठी. तर माणसाला एका जीवनामध्ये स्टार्टअप घेण्यासाठी पण कर्जाची गरज आहे. जर तुम्हाला एकदम अचानक वैद्यकीय गरज आली आणि तत्काळ कशाचा अचानक खर्च करायचा झाला, तर तुम्ही पर्सनल लोनच्या माध्यमातून पण लोन मिळवू शकता. आणि तुम्हाला बिझनेस टाकायचा असेल तर बिझनेस लोन घेऊन पण तुम्ही बिझनेस चालू करू शकता. आणि तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारायचा असेल तर त्यासाठी पण तुम्हाला छोट्या प्रमाणात कर्ज घेणे, पण याच्यासाठी कोणी कर्ज घेत नाही. तर आता कर्जाचं व्यवस्थापन म्हणजे लोन मॅनेजमेंट, डेट मॅनेजमेंट कसं करावं याचं आपण जाणून घेणार आहोत. तर पहिले आहे की याच्यामध्ये तुम्ही जास्त व्याजदराचे जे कर्ज आहे तर ते तुम्ही टाळा. एक बजेट तयार करा की आपल्याकडे किती पैसा येतो, किती पैसा जातो, आपला किती हप्ता आहे आणि तो कधी-कधी द्यायचा आहे. यासाठी तुम्ही ई-एम-आय कॅल्क्युलेटर पण वापरू शकता आणि हप्ते वेळेवर भरा. कारण हप्ते जर भरले नाही, बघा आता जर तुमचं गाडीचं लोन हे असेल तर तुमचा एक हप्ता चुकला तर कंपनी काय म्हणणार नाही. पण दुसरा, तिसरा हप्ता जर चुकला तर ते तुमची गाडी ओढून नेतात. जर तुमचं घर असेल तर त्या घरावर पण जप्ती ते आणू शकतात. त्याच्यामुळे वेळेवर हप्ते भरा. हप्ते जर वेळेवर नाही भरणार तर मग पेनल्टीज, दंड आणि त्याचं व्याज हे सगळं मिळून ती बरीच रक्कम वाढते आणि याच्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर पण खराब होतो. त्याच्यामुळे तुम्ही वेळेवर हप्ते भरले तर तुम्हाला कमीत कमी याच्यामध्ये ते लोन क्लिअर व्हायला मदत होईल. रिफायनान्सिंगचा विचार करा, म्हणजे तुम्हाला जर आता तुमचं एक्झिस्टिंग जे कर्ज आहे तेच कर्ज जर तुम्हाला कमी व्याजदरात दुसऱ्या बँकेकडून भेटत असेल तर मग तुम्ही तुमचं लोन शिफ्ट करून पण त्या कमी व्याजदराचा फायदा घेऊ शकता. आणि आपत्कालीन निधी सेवा, म्हणजे आता समजा एखाद्या परिस्थितीत 4 ते 5 हप्ते तुम्हाला तुमच्या खिशामध्ये तुमचं लोन म्हणजे हे बंद पडलं, काम बंद पडलं किंवा तुमची नोकरी गेली तरी भरता येईल. या हिशोबाने 4 ते 5 हप्त्याची तुम्ही व्यवस्था करून ठेवा. बघा, आता आपण लोन जर फेडलंच नाही तर त्याचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात हे बघू. आता पर्सनल लोन जर फेडलं नाही तर काय काय होऊ शकतं? तर याच्यामध्ये खूप जास्त ते दंड लावू शकतात, व्याज लावू शकतात, क्रेडिट स्कोअर एकदम तुमचा खराब होऊ शकतो आणि कर्जदाते कायदेशीर कारवाई करू शकतात तुम्हाला. आणि तुमचा क्रेडिट स्कोअर खराब झाला तर मग तुम्हाला भविष्यात कुठलंच लोन भेटणार नाही. आता गृहकर्ज जर नाही भेटलं तर बघा, कोणते कर्ज जर फेडले नाही तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो, तुम्हाला भविष्यात लोन भेटत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही डिफॉल्टर म्हणून पण ते मोठे मोठे फोटो लावतात बँकेमध्ये. मग सगळ्यांना कळतं की बघा हा माणूस ना कर्ज बुडवी आहे म्हणून. त्याच्यानंतर आता गृहकर्ज हे जर फेडलं नाही तर मग तुमची मालमत्ता जप्त करून ती बँक ती मालमत्ता लिलाव करू शकते. वाहन कर्जामध्ये पण ते वाहन वळवून नेतात आणि ते त्याचा लिलाव करून टाकतात आणि तुमचं क्रेडिट स्कोअर पण खराब होऊन जातो. आता शैक्षणिक कर्ज हे जर नाही पडलं तर काय करतात की याच्याबरोबर आता शैक्षणिक कर्जाबरोबर ते एक को ॲप्लिकंट असतो, तर तुमचा आणि त्या को ॲप्लिकंट त्या दोघांचाही स्कोअर खराब होतो आणि तुम्हाला जर पुन्हा कर्ज घ्यायचं असेल, काही घ्यायचं असेल तर ते तुम्हाला भेटणार नाही. आता सोने कर्ज जर नाही फेडलं तर ते जे काही तुम्ही सोनं गहाण ठेवलेलं आहे तर ते सोनं तुम्ही विसरून जा. व्यावसायिक कर्ज, आता जर याच्यामध्ये तुम्ही तो व्यवसाय उभारण्यासाठी जे कर्ज घेतला असेल तर जो तो व्यवसाय आहे तर तो पूर्ण व्यवसाय ती कंपनी जप्त करू शकते आणि क्रेडिट स्कोअर तर तुमचा खराबच होणार आहे. तर या सर्व गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही कर्जाचे हप्ते वेळेवर फेडा.
आता कर्ज व्यवस्थापन म्हणजे काय? कर्ज व्यवस्थापन म्हणजे अशी गोष्ट की याच्यामध्ये क्रेडिट कार्ड थकबाकी, तुमचे कर्जे, गृहकर्जे, तुमचे एकूण जेवढे कर्ज आहेत तर ते वेळेच्या वेळेमध्ये कसे फेडायचे किंवा दुसरे जर तुम्हाला कमी व्याजदरात तेच कर्ज भेटत असलं कर्ज कसं शिफ्ट करायचं आणि आपल्याकडं पटपट कर्ज कसं फेडायचं, तर याच्याबद्दलचं मॅनेजमेंट म्हणजे याला कर्ज व्यवस्थापन म्हणजे डेट मॅनेजमेंट असं म्हणतो. तर याच्या काही पद्धती आहे म्हणजे डेट स्नोबॉल म्हणजे ही एक अशी टर्म आहे याच्यामध्ये तुम्ही काय करायचं की तुमची सर्वात कमी थकबाकी असलेले कर्ज आधी फेडायचं आणि मोठ्या कर्जांवर मग नंतर विचार करायचा. आता डेट अव्हलान्स याच्यामध्ये काय आहे की उच्च व्याजदर असलेले म्हणजे जास्तीत जास्त व्याज असलेले कर्ज पहिले फेडायचं आणि कमी व्याजदर असलेलं कर्ज मग नंतर फेडायचं. आता डेट कन्सॉलिडेशन म्हणजे तुमचे जर अनेक कर्ज चालू असेल तर ते पूर्ण कर्ज तुम्ही एकत्रित करा आणि ते एकत्रित कर्ज पण तुम्ही शिफ्ट करून एक कमी व्याजदराचं कर्ज घेऊ शकता. तर याला डेट कन्सॉलिडेशन म्हणतात. आता डेट मॅनेजमेंट म्हणजे आता काय करा की तुमच्या जे क्रेडिट सल्लागार आहेत किंवा सीए आहेत यांच्याशी पण तुमच्याकडे केवढे कर्ज चालू आहेत, मग ते कसे कसे फेडायचे याच्याबद्दल ते पण तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन आणि एक योजना तयार करून देतील. आणि डेट सेटलमेंट जर तुम्हाला 1-2 किंवा 5-6 हप्ते द्यायला जर तुम्हाला जमणार तसे तुम्हाला माहिती आहे आता माझी नोकरी गेली ना, आता याच्या पुढचे 5-6 हप्ते मी भरू शकत नाही. तर तुम्ही तुमच्या बँकेला सांगू शकता की बघा 6 महिने मी हप्ता भरू शकत नाही. तर तुम्ही 6 महिने माझा हप्ता थांबवा. त्याच्यानंतर तुमचे हप्ते काही दंड लावून तुम्ही ते पूर्ववत करू शकता. त्याच्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर पण खराब होणार नाही आणि तुमचं जी पण गोष्ट तारण तुम्ही ठेवलेली आहे, तर ती गोष्ट पण बँक ओढवून नेणार नाही. आता कर्ज व्यवस्थापन करायच्या काही टिप्स आहेत, तर ते काय आहेत? पहिल्या काय आहेत, की तुम्ही तुमचं बजेट तयार करा, तुमच्या गरजांना प्राधान्य द्या. त्याच्यानंतर किमान रकमेपेक्षा जास्त रक्कम भरा. त्याच्यानंतर नवीन कर्ज घेणे टाळा आणि क्रेडिट रिपोर्ट तुमचा सतत मॉनिटर करत राहा. आता कर्ज मॅनेजमेंट कसं करायचं? तर याच्यासाठी काही ॲप्स पण भारतामध्ये आलेले आहेत. मिंट आहे, YouTube बजेट आहे, तर यासारख्या ॲपमधून पण तुम्ही कर्जाचं मॅनेजमेंट करू शकता. तुम्ही तुमची स्प्रेडशीट पण तयार करू शकता. याच्यामध्ये तुमचं कर्ज किती आहेत, पेमेंट किती आहेत, कोणकोणते फिटलेले आहेत, कोणकोणते फेडायचे बाकी आहेत, किती व्याजदर आहे. तर या सर्व गोष्टी पण तुम्ही व्यवस्थित याच्यामधून मॉनिटर करू शकता. तर आता क्रेडिट सल्लागार ज्या संस्था आहे याचे पण तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. तर कर्ज व्यवस्थापनाचे काय काय फायदे आहेत? तर तुमचं टेन्शन कमी होतं, तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो म्हणजे क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल स्कोअर. तुमची आर्थिक लवचिकता वाढते, तुमचं जास्त बचत होते आणि दीर्घकालिक फायनान्शियल स्टेबिलिटी तुम्हाला येते. तर कर्ज व्यवस्थापनामध्ये काय काय चुका होतात? म्हणजे कर्ज घेऊन ते दुर्लक्ष करणे, त्याचे हप्ते न भरणे किंवा मिनिमम अमाऊंटच भरणे आणि पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेणे. तर या किंवा उच्च उच्च व्याजदर असलेलं कर्ज घेणे. तर या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला या पूर्ण कर्ज व्यवस्थापन तुमचं कोडमडून जाईल आणि तुम्ही आर्थिक विवंचनात सापडताल. त्याच्यामुळं मित्रांनो, कर्ज हे जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यकच आहे. पण तुम्ही व्यवस्थित कर्ज व्यवस्थापन केलं, आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले, सर्व गोष्टी जर एकदम कर्ज डेट मॅनेजमेंटच्या पद्धती वापरून जर केलं, तर तुम्हाला आर्थिक स्थैर्य येईल आणि तुम्ही जीवनात पुढे जाल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या बोलणार मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.